नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 9 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनिशा काव्याकडे आलेली असते आणि ती तिच्या रूममध्ये येते आणि त्यावेळी तिथे पार्थसुद्धा असतो. तर अनिशा पार्थला म्हणते, ही काव्याची रूम आहे ना? तर पार्थ लगेच म्हणतो, अहो असं काय करताय? आणि तो लगेच मोठ्याने म्हणतो, ही काव्याची रूम नाही तर ही रूम माझी आहे, पण यावरती यांनी कब्जा केलाय. फक्त नावावर माझ्या आहे, बाकी हक्क सगळा याच दाखवतात. हे असं बोलल्याबरोबर काव्या लगेच कमरेवर हात ठेवून पार्थकडे बघत असते, तर पार्थ लगेच गप्प होऊन जातो. दुसरीकडे नंदिनी वसुआत्याला विचारत असते की पिहूसारखं तुम्हाला बघून का घाबरते? हे ऐकून तर वसुआत्या मात्र चांगलीच घाबरते. त्यानंतर नंदिनी पिहूकडे येते, तर पिहू नंदिनीला सांगत असते, वसुआत्याने म्हणजेच माझ्या वसुमावशीने मला वॉर्निंग दिली होती. तुझ्याबरोबर तुझ्या आईबाबांना आणि तुझ्या बहिणीला सुद्धा मी या घरातून बाहेर काढून टाकेन. हे ऐकून तर नंदिनीला काहीच सुचत नाही आणि तिला तर चांगलाच धक्का बसतो. हे समजत नाही की वसुआत्याने पिहूला अशी धमकी का दिली असेल. आता तिने जर पिहूला विचारलं की तुला अशी धमकी का दिली होती आणि पिहूने जर सत्य सांगितलं तर वसुआत्याचं तर काही खरं नाही. आता या घरात ती पिहूला घरातून बाहेर काढणार होती, परंतु तिलाच आता या घरात कोणी ठेवेल का? यावर जरा शंकाच आहे. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मराठी मालिका चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.